हॅलो एव्हरीवन. हिंदू धर्मात सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण दोघांनाही विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. त्यानुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात म्हणजेच चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला होत आहे. त्यानुसार जाणून घेऊया सूर्यग्रहण कोणत्या तारखेला आहे, कुठे दिसणार आहे, ग्रहणाचा सूतक काय, गर्भवतीने ग्रहणाचे नियम पाळावेत का, हे ग्रहण भारतात केव्हा दिसणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. या घटनेत चंद्रामुळे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकली जाते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात तसेच खगोलशास्त्रात या घटनेला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला म्हणजेच सोमवारी दिनांक 8 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण अमावस्या तिथीला रात्री 9:12 ते मध्यरात्री 1:25 असेल. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ, जो की ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो, तर त्याचे नियम गर्भवतीला पाळण्याची गरज नाही. आपल्या भारतामध्ये या ग्रहणाचा सूतक काळ मान्य नसणार आहे. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की एवढे मोठे 50 वर्षांनंतर असणारे हे सूर्यग्रहण सर्वात पॉवरफुल असून आपल्या भारतात दिसणार नाहीये, तर मग हे ग्रहण कोठे दिसणार आहे? तर हे ग्रहण पूर्व आशियापासून प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप, दक्षिण अमेरिका या ठिकाणी दिसणार आहे. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे ग्रहण इतके पॉवरफुल आहे की हे ग्रहण जेव्हा लागेल तेव्हा संपूर्ण काळोख होणार आहे. या ग्रहणाचा कालावधी रात्री 9:12 ते 1:25 आहे. म्हणजेच भारतात यावेळेस रात्र झालेली असेल. त्यामुळे या ग्रहणाचा अनुभव भारतातून अनुभवता येणार नाही. मैत्रिणींनो, आत्तापर्यंतच्या माहितीनुसार तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्ही जर गर्भवती असाल तर या ग्रहणाचे कोणतेही नियम तुम्ही पाळण्याची गरज नाही. या ग्रहणाचा कोणताही परिणाम तुमच्यावरती आणि बाळावरती होणार नाही. त्यामुळे काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. हे ग्रहण तर आपल्या भारतातून दिसणार नाहीये, पण जर तुम्हाला घरच्यांच्या म्हणण्यानुसार हे ग्रहण पाळावे लागले तर तुम्ही काय कराल? तर मैत्रिणींनो, हे ग्रहण रात्री 9:12 लागणार असून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत हे ग्रहण आहे. या कालावधीत तुम्ही आराम करू शकता, झोपून राहू शकता, घराबाहेर पडण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त ग्रहणाचे बाकी इतर कोणतेही नियम पाळत बसायची गरज नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, 8 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रहणाबद्दल कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका, बिंदास्त राहा. आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.